नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण 8 जुलै 2025 चालू घडामोडी पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात. 2 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाचे नाव कोणावर ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्रिभुवनदास केशीभाई पटेल. 3 नंबरचा प्रश्न बघा, एका कसोटीत 2 शतके झळकावणारा तिसरा भारतीय कर्णधार कोण ठरला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शुभमन गिल. 4 नंबर प्रश्न, भारतातील पहिले ट्रान्सजेंडर नेतृत्वाखालील आरोग्य केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हैदराबाद. 5 नंबर प्रश्न, हैदराबादमधील ट्रान्सजेंडर आरोग्य केंद्राचे नाव काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सबरंग. 6 नंबरचा प्रश्न, कॉमनवेल्थ यूथ पीस ॲम्बॅसेडर 2025 आणि 27 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुकन्या सोनोवाल. पुढचा प्रश्न, सुकन्या सोनोवाल कोणत्या IIT संस्थेची विद्यार्थिनी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IIT गुवाहाटी. आणि 8 नंबरचा प्रश्न, NC क्लासिक 2025 स्पर्धा कुठे पार पडली? बघा, NC म्हणजे काय, नीरज चोप्रा. तर ही स्पर्धा बंगळुरू म्हणजे बँगलोर या ठिकाणी पार पडली आहे. 9 नंबर, NC क्लासिक 2025 मध्ये नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 86.18 मीटर. 10 नंबर, जागतिक बॉक्सिंग स्पर्धा 2025 सध्या कुठे होत आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कझाकस्तान. 11 नंबर, जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत 54 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकणारी भारतीय खेळाडू कोण? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, साक्षी. मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि एकदा लाईक करून द्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. 12 नंबरचा प्रश्न, उत्पन्न समानतेच्या बाबतीत भारत जगात कोणत्या स्थानावर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4थ्या स्थानावर. 13 नंबर, जागतिक बँकेच्या मते उत्पन्न समानतेत सर्वोत्तम देशांमध्ये कोणाचा समावेश होतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बेलारूस, स्लोवाकिया आणि स्लोव्हेनिया. उत्पन्न असमानतेत जगात पहिले स्थान कोणत्या देशाचे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दक्षिण आफ्रिका. 15 नंबर, कसोटी सामना जिंकणारा बर्मिंगहॅम येथे पहिला आशियाई देश कोण ठरला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत. 16 नंबर, विम्बल्डन टेनिसमध्ये 100 विजय मिळवणारा तिसरा खेळाडू कोण ठरला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नोवाक जोकोविच. 17वी ब्रिक्स परिषद कोणत्या देशात झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्राझील. यानंतर 18 नंबरचा प्रश्न, 17वी ब्रिक्स परिषद कोणत्या शहरात झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रिओ डी जानेरिओ. 19 नंबर, राधा यादव महिला T20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी कोणती भारतीय खेळाडू ठरली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुसरी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यात त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचा पायाभरणी सोहळा केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरातमध्ये. 21 नंबर बघा, राधा यादवने इंग्लंड विरुद्ध कोणत्या खेळाडूला बाद करून 100वा विकेट घेतला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टॅमी ब्युमांड. 22 नंबर, राधा यादवने ही 100 विकेट कोणत्या सामन्यात घेतली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तिसरा T20 सामना. 23 नंबर, राधा यादवने 100 विकेट कोणत्या क्रमांकाच्या सामन्यात पूर्ण केल्या? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 87वा सामना.
24 नंबर, दीप्ती शर्माने आंतरराष्ट्रीय महिला T20 क्रिकेटमध्ये एकूण किती विकेट घेतल्या आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 144. 25 नंबर, त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहकारी चळवळ व प्रशिक्षण. 26 नंबर, नुकतेच मायक्रोसॉफ्ट कंपनीने कोणत्या देशामधील आपला व्यवसाय बंद केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाकिस्तान. 27 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारताला जगातील सर्वात समानता असलेल्या देशांमध्ये समाविष्ट केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जागतिक बँक. 28 नंबरचा प्रश्न, जुलियन मॅकमोहन कोण होते ज्यांचे निधन 56व्या वर्षी झाले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अभिनेता. 29 नंबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणत्या देशातील प्रवासी भारतीयांच्या 6व्या पिढीसाठी OCI कार्ड देण्याची घोषणा केली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्रिनिदाद आणि टोबॅगो. 30 नंबरचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की टू द सिटी सन्मान प्रदान केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अर्जेंटिना. 31 नंबरचा प्रश्न, अलीकडे भारत सरकारने प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरील टोल शुल्कात किती टक्के कपात केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 0.5%. 32 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश युनिकोड कन्सोर्टियममध्ये मतदान अधिकारांसह सहाय्यक सदस्य म्हणून पुन्हा सामील झाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत. 33 नंबर, ग्रीन क्लायमेट फंड ने स्वच्छ ऊर्जा गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ADB नेतृत्वाखालील कार्यक्रमासाठी $200 दशलक्ष मंजुरी कोणत्या देशासाठी दिली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत. 34 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य 1 कोटी शेअर बाजार गुंतवणूकदार पार करणारे तिसरे भारतीय राज्य ठरले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात. 35 नंबर प्रश्न बघा, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड ने भारतातील पहिले हवामान डेरिव्हेटिव्ह सुरू करण्यासाठी कोणत्या शहरातील भारत हवामान विज्ञान विभागाशी सामंजस्य करार केला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली. 36 नंबरचा प्रश्न, हॉलिवूड वॉक ऑफ फेम क्लास ऑफ 2026 मध्ये स्टार मिळविणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण बनली आहे? तर उत्तर आहे दीपिका पदुकोण. 37 नंबरचा प्रश्न, गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश. यानंतर 38 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान. मित्रांनो, या ठिकाणी आपण 38 प्रश्न पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या, लाईक करून द्या आणि शेअर करून द्या, म्हणजे तुमच्यामुळे इतर तुमच्या मित्रांनाही याचा फायदा होईल. तर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.